शेतकरी मित्रांनो, आज आहे 28 जुलै आणि आज आपण रात्रीचा पावसाचा अंदाज बघणार आहोत. तसा आपण दुपारीच पुढील 3-4 दिवसाचा अंदाज दिलेला आहे. तो देखील आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नक्की बघू शकता. जर आपण बघितलं तर एक 6:45 वाजेच्या आसपासची परिस्थिती आहे आणि आता सध्या 7:30 पावणे 8 झालेले आहेत. जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती आहे तर नांदेडच्या आसपास या ठिकाणी देखील ढग आहेत. यासोबत आदिलाबाद आहे, या ठिकाणी देखील विजांसहित गडगडाटी पाऊस देईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यानंतर गडचिरोलीच्या आसपास देखील पूर्वेकडील भागामध्ये काहीसा उत्तर पूर्व या ठिकाणी देखील जोरदार गडगडाटाचा पाऊस, खास करून विदर्भाच्या आसपास जो उत्तरेकडचा भंडारा असेल किंवा गोंदिया नागपूरच्या आसपास या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. विजांसहित जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं आपण मराठवाड्यामध्ये खास करून तर बीड असेल किंवा मग लातूर आहे, त्यानंतर नांदेडचा देखील काहीसा भाग आणि तेलंगणामध्ये देखील अजून या ठिकाणी चांगल्यापैकी विजांसहित गडगडाटी पाऊस सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. सध्या या ठिकाणी विजांसहित पाऊस चालू देखील असणार आहे. यानंतर धाराशिव असेल किंवा सोलापूरच्या आसपास देखील वातावरण सक्रिय होण्याची शक्यता आहे. आणि जरी सध्या काही ठिकाणी पाऊस चालू नसला परंतु थोडंसं अजून उशिरा 9-10 किंवा 10च्या नंतर देखील काही भागामध्ये पाऊस सक्रिय होऊ शकतो. दुपारी देखील या भागासाठी आपण अंदाज दिलेलाच आहे की या ठिकाणी आज दुपारनंतर पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे झालेला आहे. अहिल्यानगरचे देखील दक्षिणेकडे भागाच्या आसपास गडगडाटासह किंवा विजांसहित पाऊस देईल अशी परिस्थिती आहे. त्यानंतर आज रात्री जर बघितलं आपण तर अहिल्यानगरच्या अजून काही भागामध्ये या ठिकाणी पाऊस सक्रिय होईल. यामध्ये आपला शेवगाव पाथर्डी आहे, नेवास आहे, या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे. यासोबत छत्रपती संभाजीनगरचा पैठण असेल किंवा मग परभणी, यानंतर जालन्याच्या देखील बऱ्याचशा भागामध्ये आज विजांसहित पाऊस होण्याचे जास्तीत जास्त अंदाज आहे. परभणीमध्ये देखील पाऊस सक्रिय होऊ शकतो. हिंगोलीमध्ये देखील अंदाज आहे. त्यानंतर जालना उत्तर आहे किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस सक्रिय होण्यासाठी दुपारी देखील अंदाज दिलेला होता. या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज जास्तीत जास्त आहे. अगोदर हे संपूर्ण ठिकाण सांगितले. या ठिकाणी पाऊस होण्याची 100% शक्यता आहे. काही ठिकाणी थोडाफार हलका मध्यम जरी झाला तरी पण असं नाही की अंदाज चुकला. बऱ्याचशा ठिकाणी जसं की गंगापूर असेल किंवा अहिल्यानगरचे काही भाग आहे, वैजापूर आहे किंवा नाशिकचा भाग आहे, या ठिकाणी थोडासा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला भेटणार आहे. अशा प्रकारची एकंदरीत राज्यातील आज रात्रीची परिस्थिती आहे. पुढचा अंदाज आपण उद्या सकाळी पण रोजच्या रोज अपडेट देणारच आहोत, परंतु दुपारचा महत्त्वाचा अंदाज आपण या ठिकाणी नक्की बघा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.